आज 2025च्या आषाढी वारीच्या निमित्तानं देहूवरून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा शुभारंभ होत आहे. सायंकाळी 5 वाजता महाराजांची पालखी देहूहून प्रस्थान करत आहे. पंढरीची वारी आज सुरू होत आहे. माझी मिरासे गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, म्हणत पंढरीचा वार करी, वारी चुको नेदी हरी, असे म्हणत ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषामध्ये आज हा पालखी सोहळा तुकाराम महाराजांचा देहूवरून प्रस्थान करत आहे. आणि उद्या संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखीचा प्रस्थान सोहळा उद्या आहे. या 2 पालख्या पुणे परिसरातून पंढरीच्या वाटेकडे उद्या निघत आहेत. तर महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून विविध संतांच्या पालख्या दिंड्या पंढरीच्या वाटेला लागलेल्या आहेत. गजानन महाराजांची दिंडी, मुक्ताई माऊलींची दिंडी, अशा वेगवेगळ्या लांब लांबूनच्या दिंड्या अगोदरच निघालेल्या आहेत. ज्ञानोबा तुकाराम, एकनाथ भानुदास, नामदेव जनाबाई अशी गर्जना करत, जयघोष करत या दिंड्या पंढरीच्या वाटेला लागतात. हा सुखसोहळा अनुपम असतो. वारी, पंढरीची वारी ज्यांनी केली, पायी वारी ज्यांनी केली, त्यालाच त्या आनंदाचा, सुखसोहळ्याचा लाभ मिळतो किंवा आनंद वाटतो. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी ती साधने, फळ अवघेची येणे. अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे, तुका म्हणे डोळा, विठो बैसला सावळा. असं म्हणत हे वारकरी पंढरीच्या वाटेला निघतात. संत नामदेव महाराजांनी 800 वर्षापूर्वी तीर्थयात्रा केली. संत मांदियाळी तीर्थभ्रमण करत फिरले, परंतु ही वारी आणि दिंडी जी सुरू झाली त्याचा मोठा इतिहास भावस्पर्शी आहे. नामदेव महाराजांनी वाळवंटामध्ये पंढरपूरच्या दशमी ते द्वादशी अशी दिंडी काढली. पंढरीच्या वाळवंटामध्ये कीर्तन द्वादशीचा काला हा होत असे. दिंडीमध्ये भगवंताची मूर्ती, ज्ञानदेवाची, माऊलींची, तुकोबारायांच्या पालखीमध्ये त्यांच्या पादुका, भगव्या पताका, विणा हे घेऊन हे वारकरी नाचत गात पंढरीच्या वाटेला निघत असतात. दिंडी हा शब्द कर्नाटकी आहे आणि वारी, वारंवारिता, तिचं नाव वारी. वारंवार करण्याची, पांडुरंगाच्या भक्तीच्या साठी वारंवार जावंसं वाटणं, जाणं म्हणजे वारी. पंढरीच्या वाटेला
हे वारकरी लागतात. तहान भूक ऊन पाऊस याची कुठलीही तमा न करता हे वारकरी पंढरीच्या वाटेला लागतात. बापूसाहेब महाराज देहूकरांना प्रश्न विचारला की तुम्ही हे किती दिवस चालता? कारण या दिंडीमध्ये लाखो लोक वारकरी चालत असतात. ठिकठिकाणाहून लाखो लोक निघतात. आणि मग त्याचा असा प्रश्न होता, केवढे लाखो लोक 3 आठवडे या पायी प्रवासामध्ये घालवणार, तर हा वेळ निरर्थक नाही का? हे कर्मकांड नाही का? याच्यात उपयुक्तता काय आहे, असा त्याचा म्हणण्याचा रोख होता. याच्यातून काय साध्य होतं, असं त्याचं म्हणणं होतं. आदरणीय हरिभक्तीपरायण पूज्यनीय बापूसाहेब देहूकरांनी त्याला अतिशय मार्मिक उत्तर दिलं. ते म्हणाले, वारी प्रत्यक्षात वारीमध्ये आल्याशिवाय तिचा आनंद किंवा तिचं महत्त्व लक्षात येणार नाही. तुम्ही वारीमध्ये या. इथं आबालवृद्ध, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष सगळे एक संघ, एक साथ, एका दिलानं आणि एका भक्तिभावानं चालत असतात. वारीमध्ये चालताना कुठलाही भेदभाव नसतो. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तल्लीन होत हे वारकरी निघतात. तुमचा प्रश्न आहे की 3 आठवडे तुम्ही विनाकारण वेळ घालवता. हा मोसम आहे पावसाचा. पाऊस पडत असतो. अजून पेरण्या काही ठिकाणी चालू असतात, काही ठिकाणी होणार असतात, काही ठिकाणी झालेल्या असतात. शेतीच्या मशागतीचा काळ एवढा धांदलीचा हा नसतो. वारीमध्ये बहुतांशी कष्टकरी शेतकरी समाज चालतो आणि म्हणून शेतीची कामाची एवढी घाई गडबड नसते. हा उसंतीचा काळ व्यर्थ गप्पा मारण्यात, व्यर्थ भानगडी करण्यात घालवण्यापेक्षा भक्तीच्या साठी हा वेळ सार्थकी लागतो, असे वारकऱ्याचं मत असतं, वारकऱ्याची भावना असते. आणि या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र येतो. संध्याकाळी तुम्ही पहा, गरीब श्रीमंत, कोट्याधीश आणि भिक्षापती हे सगळे मांडीला मांडी लावून, ताटाला ताट लावून जेवत असतात. जेवण तेच असतं, सगळ्यांसाठी सारखंच असतं. आणि मग हा जो अपपर भाव आहे, हा अपपर भाव या ठिकाणी गेलेला असतो. ही फार मोठी उपलब्धी या वारीची आहे. याचं महत्त्व आपल्या लक्षात येणार नाही. आदरणीय बापूसाहेबांनी हे सांगितल्यानंतर त्या माणसाच्या लक्षात आलं आणि वारीचं महत्त्व ही त्यांना कळालं. अशी ही वारी, यावर्षी ही वारी दिंडी पालखी सोहळा निघत आहे. गावोगावून दिंड्या, पालख्या, लोक, वारकरी आलेले आहेत. आणि आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे. या पालखी प्रस्थानाच्या निमित्तानं एक वारकरी म्हणून अतिशय आनंदानं, भावोत्कटतेनं, मनापासून आपणा सर्वांचं स्वागत करतो. आणि आपण सर्वांनी या दिंडीमध्ये सहभागी व्हावं, अशा प्रकारचं आवाहन करतो. रामकृष्ण हरी.